वहिनी काही खायला आहे का? भूक लागली यार. कॉफी करतेस? माझ्यासाठी पण कर. वहिनी. हा काय? अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? कसलं टेन्शन घेतलंयस का? बापरे, आजच्या दिवशी लवबर्ड्स भांडले? अगं नाही वेडाबाई, मी जरा वेगळ्या विचारात. कसला? मला सांग, तू रेड सॉस पास्ता खाल्लास? हो, पण असा घरी बनवतात तसा नाही. एकदम असा इटालियन स्टाईल ऑथेंटिक पास्ता खाल्लाय. अच्छा, मग त्याला फोडणी वगैरे दिलेली असते का? नाही नाही नाही, अजिबात नाही. मला तो रेड सॉस पास्ता इटालियन ऑथेंटिक पद्धतीने बनवायचा, मग तो कसा बनवू? म्हणजे सिम्पल आहे, इंटरनेटवर सर्च कर ना, मिळून जाईल तुला रेसिपी. अगं खरंच ना, माझ्या लक्षातच आलं नाही, बघायलाच पाहिजे. बाय द वे वहिनी, तू आज एकदम रेड सॉस पास्ता वगैरे का बनवतेस? हे काही स्पेशल आहे का? अगं स्पेशल वगैरे काही नाही, शमिका मॅडम साठी करते. दादाच्या बॉसला मस्का मारायला चाललंय. मैत्री केली आहे ना आता त्यांच्याशी, मैत्री वाढवते असं. वहिनी हे बेस्ट झाला, तू त्यांच्याशी फ्रेंडशिप केलीस. का बरं? अगं का काय, तू गोड तर आहेसच ग, पण त्यांच्याशी फ्रेंडशिप करून त्यांच्यासोबत हँगआउट करून ना तू मॉडर्न पण होशील. मज्जा येईल तुला. प्रथम शोधते खायला काहीतरी. संपलाय, काय खाऊ? अगं वहिनी, दूध. लक्ष कुठे तुझं आज? आहे कॉफी करते. हाँ हॅलो. हाँ मिळालाय, मी मेलच चेक करतो. अरे डोंट वरी, मी प्रेझेंट करायच्या आधीच सांगेन मॅमला. ओके, हां आपण ऑफिसमध्ये भेटून बोलू. ओके चल, सी यू, बाय. देवांश, हे ट्राय करून बघा ना. सई काय ट्राय करायचंय? तुम्ही सगळं छान करता हो, काय टेन्शन नाही. चला. अहो पण हे जरा वेगळं आहे. अहो वेगळं काय असतं? काय वेगळं नसतं, सगळं सेम असतं. देवांश प्लीज. मला उशीर होतोय, तुम्हाला कळत नाहीये का? नाही. आता काही करणार नाहीये. एक घास खाऊन बघा प्लीज, एक घास. मी नाही करणार आहे काय ट्राय वगैरे, प्लीज. एक घास फक्त खायचा. मला ना सही कळत नाही, मला खरंच खूप. हे काय? काय म्हणजे? पास्ता ऑथेंटिक इटालियन पद्धतीने बनवलाय मी आज. अरे झालं का आज तुम्हाला? काय स्पेशल आहे का आज? काही स्पेशल वगैरे नाहीये, पण हा स्पेशल पास्ता मी खास फक्त शमिका मॅडम साठी बनवला. नाही, तुम्ही म्हणाला होतात ना सॉरी कसं म्हणायचं हे सुचवा, सुचलं. ग्रेट. हुशार आहे माझी बायको एकदम. बरं आता हे टेस्ट करा आणि सांगा कसं झालं. हा ऑफकोर्स सांगतो ना. क्या बात आहे, दिसतो तर टेस्टी आहे. मामा मिया, काय झालंय हा पास्ता? वाव, एकदम इटालियन ऑथेंटिक पास्ता वाटतोय हा. वाव, कमाल कमाल. येस, खरंच सही. मला वाटलं ना तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन फूड पण इतकं चांगलं बनवता. क्या बात आहे. खरं तर मलाही वाटलं नव्हतं की मला एवढा छान पास्ता बनवते, पण जमलाय ना. हो खरंच जमलंय, मस्त झालंय. नाईस. ऐका, आज 2 डबे आहेत. हा तुमचा डबा आणि हा खास शमिका मॅडम साठी. त्याला तुम्ही हात लावायचा नाहीये, म्हणजे तुम्ही खायचा नाही, बरं? पण त्यांना आवडेल ना नक्की, एवढं सगळं बनवलंय खरं. सही, तुम्ही इतक्या प्रेमाने केलंय म्हणल्यावर का नाही आवडणार त्यांना? नक्की आवडणार, नका काळजी करू. क्या ओके. पण डबा द्यायला विसरू नका आणि तुम्ही खाऊ नका. नाही घेणार मी, डोंट वरी. आता पळतो, खूप उशीर होतोय. आणि ठीक आहे, हे आता नाही, हे नंतर. चला बाय 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 बाय.
प्रेगो काय चाललंय ग तुझं? काय चाललंय म्हणजे झाडांना वॉटर घालतीये. अगं आता पावसाळा सुरू आहे की नाही, तर झाडांना त्यांचं पाणी मिळतं. हे सगळं करायची गरज नाहीये. आणि तू जरा आराम पण करत जाग. झालं झालं देवांश बोला, नाही तुम्ही पण मलाच बोला. या घरात ना मी काही केलं तरी सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला. मी काम केलं तर मला म्हणतात आराम कर, आणि आराम केलं तर म्हणतात काहीच काम करत नाही. कशी जगणार आहे मी या घरात? आणि ती तुमची बायको तिथे किती बोलते हो, मला येऊन जाऊन मलाच बोलते. प्रेगो 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 शांत हो, शांत हो. फर्स्ट ऑफ ऑल खूप साधी गोष्ट आहे, खूपच साधी गोष्ट आहे की झाडांना असं कुठल्याही वेळी पाणी घालायचं नसतं. हा, आणि तुला माहितीये का कुठल्या झाडाला किती पाणी लागतं ते माहितीये? पण एवढं काय त्यात? पाणी आहे, झाड आहे. अरे यार, नाहीच माहिती ना. कशाला उगाच या सगळ्या फंद्यात पडायचंय तुला? जाऊ दे ना, सोड ना. छत्री घेऊन का उभी आहेस तू? का म्हणजे पावसाळा आहे. पाऊस नाहीये ना आता. आता नाहीये पण कधी पडू शकतो ना. पाऊस पडला आणि मी ओली झाले आणि माझ्या बाळाला सर्दी झाली, मला सर्दी झाली, मग काय करू मी? बेबीची केअर घ्यायला पाहिजे ना. देवांश हा, वॉलेट विसरून गेला. थँक्यू सो मच से. तू काय करतेस इथे? अंजली, हा अगं तुझ्याशी बोलतेय मी. काय चाललंय तुझं? काय ते झाडांना वॉटर घालत होते. झाडांना का पाणी घालतेस? बघितलं बघितलं देवांश, कशी बोलते तुमची बायको मला. किती ऐकून घ्यायचं मी. या सईने ना ठरवूनच टाकलंय, काहीही झालं घरात तरी अंजलीला बोलायचं. किती सहन करू मी? प्रेगो, मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय. तुम्ही कंटिन्यू करा. बाय बाय से. देवांश गेली, देवांश पण गेली. गॉड, या घरात कोणी माझी बाजू घेणार आहे की नाही? तुझा प्रॉब्लेम काय असेल? झाडांना वॉटर घालत होते ना, फक्त हेल्प करत होते. ही अशी हेल्प करणार आहे? ऐक ना अंजली, मदत जर करायची असेल ना तर समोरचा विचारतो की काय मदत करू. घरात ना खूप कामं पडली आहेत. साफसफाई करायची आहे, स्वयंपाक करायचा, आणखी बरीच कामं आहेत. ते पण करू शकतेस तू. आणि त्यातलंही जर काही करायचं नसेल तर झोप पण काढू शकतेस. ठीक आहे, पण हे आता हे झाडांना असं पाणी घालणं ना बंद कर बाई. सई गेली, ही सई मला परत ऐकून गेली.